ह्या जिम मध्ये असं का घडलं का सगळ्याला पाहा लागले सीसीटीव्ही कॅमेरे. मित्रांनो, मंगेश भाऊच्या सांगल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की 21 दिवस कोणती पण वस्तू केली तर त्याची आपल्याला सवय पडू शकते. तर म्हणूनच मी डिसाईड केलं आहे की 21 दिवस मी ब्लॉग बनवणार, कंटिन्यू बनवणार. आणि त्या गोष्टीची सुरुवात केली मी आज झोपेतून उठल्यापासूनच. तर अशा प्रकारे ड्युटीची तयारी केली आणि निघून गेलो ड्युटीसाठी. धीरे धीरे जरा दम लेना, प्यार से जो मिले गम लेना, दिल पे जरा वो कम लेना. आता पहिलेच्या होत्या इकडे तिकडे झालो. ड्युटीवर पोचताच आमचे निलजे ओपन कास्टचे मित्र भेटले आणि मग थोड्याशा गोष्टी खापाडल्या. ही आहे घाटे काकाची कॅन्टीन. आज आम्ही इथे चाय प्यायला आलो होतो. घाटे काकाच्या हॉटेलचा नाश्ता आणि त्यांच्या रेडिओचे गाणे याची पण एक वेगळीच वाईब आहे. सबके फेवरेट गायक किशोर कुमार. मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. चाय पिल्यावर आता बारी होती काम करायची. मी रिपोर्ट्स वगैरे बनवले आणि निघून गेलो फील्डमध्ये जासाठी. आज पेलोडर आलं होतं आणि इकडे तिकडे पडलेला कोळशाचा तितर-बितर झालेला माल आज आम्हाला एका जागी जमा करायचा होता. पेलोडर ऑपरेटर आला होता. खूप ऊन होती, पण 1-2 घंट्याच्या अथक परिश्रमानंतर ते पण शक्य झालं. तो हमारे साथ है राकेश वर्मा जी. ये हमारे खदान के बहुत अच्छे ऑपरेटर है. तो राकेश वर्मा जी, आप हमारे व्यूअर्स के लिए क्या सलाह देना चाहते हैं? काम करो, मस्त रहो. यस, काम करो और मस्त रहो. तो ठीक है राकेश जी, मिलते हैं. थँक्यू. काम केल्यावर आता बारी होती जेवण करायची. म्हणूनच मी आणि माझा मित्र दीपक निघून गेलो कॅन्टीनच्या रस्त्याने. पण रस्त्यामध्ये आमचा वाट पाहत होता कोळशाचा काळा डस्ट खाल्ल्यावर जेवण खाल्लं, थोड्याशा गप्पा केल्या आणि परत भिडून गेलो कामावर. काही वेळानं घरी आलो, पण घरी आल्या आईनं दळण आणायला पाठवलं. मग काय, चक्कीवर दळण नेऊन ठेवलं आणि तेवढ्यातच आला माझ्या मित्र मंगेशचा फोन. मधामधात आम्ही असं भेटत राहतो. आम्ही भेटलो वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्राउंडमध्ये. कधी कधी आयुष्याची खरी शांतता गर्दीत नाही तर अशा साध्या ठिकाणी सापडते. या मैदानात कोणी एकटं बसून स्वतःसोबत वेळ घालवत होतं, तर कोणी आपल्या माणसांसोबत फिरून गप्पांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होता. किसका रास्ता देखे है दिल ऐ सौदाई. दिवसभराच्या धावपळीनंतर असे काही क्षण मिळाले तर मन खरंच समाधानाने भरून जातो. तिकडूनच जिमला गेलो, पण गेल्याबरोबर पाहत होतं का खूप सारे मुलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्क्रीन चेक करून राहिले होते. विचारपूस केल्यावर माहीत पडलं की मंदिरामध्ये एका छोट्या मुलीनं दानपेटीमध्ये तेल टाकून दिलं, ज्यानं सगळ्या नोटा ओल्या झाल्या. मला काही त्याच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही वाटला आणि मी भिडून गेलो माझ्या वर्कआउटवर. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस आणि ब्लॉग इथंच संपला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.